विमान अपघातात अजितदादांची दुर्दैवी घटना घडली. अगदी त्या दिवसापासूनच महाराष्ट्राला प्रश्न पडला होता की हा अपघात आहे की षडयंत्र आहे. दररोज नवनवीन खुलासे येत होते. DGCIचा रिपोर्टही आला. त्या रिपोर्टमध्ये भलतंच निघालं. इकडे रोहित पवार, अमोल मिटकरी यांच्या परीने लढा देत होते. प्रशासनही तपास करत होते. विमान कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी झाली होती. पण जेव्हा या प्रकरणाचा संबंध वादग्रस्त अशोक खरातबरोबर सापडला, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. सगळी केसच फिरलीये. जेव्हा या संशयास्पद व्यक्तीचा सहभाग या प्रकरणात सापडल्याची बातमी समोर आली, ही सगळी केस आता तांत्रिक बाबींकडून अंधश्रद्धेच्या प्रकारांकडे फिरलीये. 28 जानेवारीला अचानक बारामतीमध्ये एक विमानाचा अपघात झाला होता. त्यात अजितदादांची हानी झाली. ही बातमी ऐकून महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आत्ताच काही काळापूर्वी नाशिकमधून एका भोंदू प्रवृत्तीच्या माणसाला अटक झाली आणि त्याचे कारनामे उघड होत होते. पण जेव्हा आज 2 असे पुरावे सापडले आहेत, काही कॉल डिटेल्स असे सापडले आहेत, काही व्हिडिओ सापडले आहेत की ज्यांनी या माणसाचा संबंध या अपघाताशी सापडला, याची पुष्टी अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी तर केलीच, पण एका महिलेने थेट पुरावाच दाखवला आणि ज्यामुळे ही सगळी केस आता उलटी फिरलीये. मग नेमकं काय समोर आलं आहे? या माणसाने हा अपघात कसा काय केला? काय कृत्य याने केलं ज्यामुळे सगळं व्यवस्थित असताना देखील ते विमान खाली पडलं? काय नवीन पुरावा समोर आला? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तो दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी काळजाचा ठोका चुकवणारा होता. बारामतीचं ते शांत आकाश अचानक एका भीषण आवाजाने हादरलं. राज्याचे एक कद्दावर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला. सुरुवातीला वाटलं की हा निव्वळ तांत्रिक बिघाड असावा, पण जसजसे तास उलटले तसतशी वाऱ्यासारखी एक चर्चा पसरली. हा अपघात आहे की नियोजित कट? कुणी म्हणत होतं दादा सुरक्षित आहेत, कुणी म्हणत होतं हा त्यांच्याच जवळच्या माणसांनी रचलेला प्लॅन आहे. सोशल मीडियावर अफवांचा बाजार गरम होता. पण या सगळ्या गोंधळात एक नाव असं समोर आलं ज्याने या संपूर्ण अपघाताला विज्ञानाकडून अतार्किक गोष्टींकडे वळवलं. ते नाव होतं कॅप्टन अशोक खरात. काय संबंध होता एका भोंदू व्यक्तीचा या हायटेक विमान अपघाताशी? काय खरोखरच विशिष्ट कृत्यांच्या जोरावर हवेत उडणारं लोखंडी पाखरू जमिनीवर पाडलं जाऊ शकतं? या रहस्याचा पहिला पडदा आता उलगडतोय. अपघातानंतर लगेचच तपास यंत्रणा कामाला लागल्या. नागरी उड्डाण मंत्रालयाचे तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले. विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू झाला. सुरुवातीच्या तांत्रिक अहवालात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. विमान पूर्णपणे ओके होतं. विमानाचे इंजिन सुस्थितीत होते, इंधन पुरेसे होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवामान देखील अगदी स्वच्छ होते. तरीही लँडिंगच्या अगदी काही सेकंदाआधी विमानाने आपले नियंत्रण गमावले. असे बोलले जात आहे की वैमानिकाला समोर काहीतरी विचित्र दिसले किंवा भास झाला, ज्यामुळे त्याने तातडीने दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवी प्रसंग घडला. जर विमानाचं इंजिन सुस्थितीत होतं, हवामान स्वच्छ होतं आणि पायलट अनुभवी होता, तर मग ऐन उतरण्याच्या वेळी विमानाचं नियंत्रण सुटलंच कसं? इथेच संशयाची सुई एका अदृश्य कारणाकडे वळली. हे तेच विमान होते ज्याने बारामतीत येण्यापूर्वी हजारो किलोमीटरचा प्रवास विनासायास केला होता. अनेकदा याच धावपट्टीवर हे विमान सुखरूप उतरलं होतं. पण त्या दिवशी असं काय बदललं? विमानाचे मालक आणि वैमानिक यांना जेव्हा ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यांच्या उत्तरांनी पोलिसांनाही चक्रावून सोडलं. सगळं काही सुरळीत होतं, पण अचानक असं वाटलं की कोणाची तरी नजर लागलीये. असं पुटपुटणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या केसमध्ये आता गूढ शक्तीचा किंवा वाईट हेतूने केलेल्या कृत्याचा अँगल शिरला होता. तपास जसा पुढे सरकला तसा नाशिकच्या एका आश्रमाचे नाव चर्चेत आले. अशोक खरात, जो स्वतःला कॅप्टन म्हणवून घ्यायचा, त्याच्या नाशिकमधील आश्रमात मध्यरात्री काही संशयास्पद विधी होत असल्याच्या बातम्या धडकू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जेव्हा या प्रकरणावर भाष्य केले, तेव्हा संपूर्ण राज्याला धक्का बसला. 18, 19 आणि 20 नोव्हेंबर 2025 हे ते दिवस होते जेव्हा अमावस्या आणि शिवरात्रीचा योग होता. याच काळात खरातच्या आश्रमात चुकीचे विधी आणि गलिच्छ पूजेचे प्रकार झाल्याचा खळबळजनक आरोप झाला. असे बोलले जात आहे की या पूजेचा उद्देश हा स्तंभन करणे, म्हणजेच कोणाची तरी प्रगती किंवा हालचाल रोखणे हा होता. पण ही पूजा कोणासाठी होती? केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी की महाराष्ट्राच्या सत्तेचं केंद्र हलवण्यासाठी? जेव्हा तपासात VSR कनेक्शन समोर आलं, तेव्हा या कथेला एक गंभीर वळण मिळालं. आमदार रोहित पवार यांच्या एका दाव्याने या प्रकरणातील थरार अजूनच वाढवला. त्यांनी संशय व्यक्त केला की खरातच्या आश्रमात काही बड्या नेत्यांच्या फोटोंचा वापर करून विशिष्ट पद्धतीचे विधी केले जात होते. असं म्हटलं जातं की अशोक खरातकडे एक डायरी आणि काही फोटो सापडले, ज्यामध्ये अजितदादांच्या फोटोवर लाल रंगाच्या फुल्या मारलेल्या होत्या.
अतार्किक गोष्टींमध्ये किंवा वाईट प्रवृत्तीमध्ये याचा अर्थ असा होतो की संबंधित व्यक्तीचा मार्ग कायमचा बंद करणे. एका बाजूला आधुनिक विमानाचे इंजिन आणि दुसरीकडे ही विचित्र मानसिकता. दोन्हींचा संबंध जोडणं कठीण होतं. पण ज्या पद्धतीने घटना घडत गेल्या त्यावरून तपास यंत्रणा या दिशेने विचार करत आहेत की ही दुर्घटना घडवून आणण्यासाठी काही वाईट मानसिकतेचा वापर केला गेला असावा का. या प्रक्रियेत खरातने अनेकदा खासगी विमानातून प्रवास केल्याचेही समोर आले. एका बाजूला आध्यात्मिक गुरूचा मुखवटा आणि दुसरीकडे हायफाय जीवनशैली. हा विरोधाभास संशय वाढवणारा होता. आता या नाट्यात एंट्री होते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची. त्यांनी मांडलेले पुरावे हे केवळ हवेतले नव्हते, तर ती थेट बँकिंग व्यवहारांशी संबंधित होते. विमान अपघाताच्या ठीक 24 तास आधी आणि अपघाताचा दिवस या काळात समता पतसंस्थेमध्ये जे घडलं ते कोणत्याही थ्रिलर चित्रपटाच्या कथेला लाजवेल असं होतं. दमानिया यांनी मेसेजेसचा जो तपशील दिला त्यावरून असं दिसतं की त्या 48 तासात जणू काही पैशांची प्रचंड फेरवाफेरवी झाली होती. 27 जानेवारी 17 व्यवहार, अपघाताचा आदला दिवस 28 जानेवारी 19 व्यवहार, ज्या दिवशी अपघात झाला. वर्षभर शांत असलेल्या खात्यात अचानक हजारो मेसेजेस येणं आणि त्याचवेळी दादांच्या विमानाचा घातपात होणं हा निव्वळ योगायोग असू शकतो का, की या वाईट कृत्यांसाठी किंवा या कामासाठी दिलेली ही एखादी मोठी किंमत होती. राज्य सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने SIT स्थापन केली. जेव्हा ही टीम नाशिकच्या त्या पतसंस्थेत पोहोचली तेव्हा त्यांना जे आढळले ते पाहून अधिकारीही थक्क झाले. सामान्य भक्तांच्या नावावर बेनामी खाती उघडली गेली होती. देवदर्शनासाठी येणाऱ्या लोकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड यांचा गैरवापर करून कोट्यावधींची उलाढाल झाली होती. या तपासात सर्वात मोठं रहस्य उघड झालं. अशोक खरात हा केवळ एक भोंदू बाबा नव्हता, तर तो एक मोठा नेटवर्कर होता. राजकीय लागेबांधे, प्रशासनातील काही अधिकारी आणि काही स्वार्थी हितसंबंधी लोक यांनी मिळून हे चक्रव्यूह रचलं होतं का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अहवालात असंही नमूद करण्यात आलं की ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाच्या तांत्रिक तपासणीत काही अशा गोष्टी आढळल्या ज्या मानवी बुद्धीला न पटणाऱ्या होत्या. जणू काही एखादा अदृश्य अडथळा विमानाच्या मार्गात उभा ठाकला होता, ज्यामुळे वैमानिकाला गोंधळात टाकण्यात आले. आज अशोक खरात गजाआड आहे. त्याच्यावर फसवणुकीचे आणि अंधश्रद्धा विरोधी कायद्याचे गुन्हे दाखल आहेत. पण जनतेच्या मनातील प्रश्न अजूनही कायम आहे. अजितदादांचा तो अपघात नैसर्गिक होता की खरोखरच खरातच्या त्या वाईट नियोजनाचा आणि नियोजित कटाचा परिणाम. काही सूत्रांच्या माहितीनुसार खरातने चौकशीत काही अशा नावांचा उल्लेख केलाय जे समोर आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो. पण सध्या तरी हे प्रकरण कायदेशीर गुंतागुंत, राजकीय आरोप आणि अदृश्य शक्ती यांच्यामध्ये अडकलेलं आहे. ज्या विमानाला ओके सर्टिफिकेट होतं, ज्या धावपट्टीवर हजारो वेळा विमानं उतरली होती, तिथेच नेमका प्रसंग कसा घडला याचं उत्तर कदाचित विज्ञानाकडे नसेल, पण तपासाच्या फायलींमध्ये ते कुठेतरी दबलेलं आहे. या रहस्याचा पूर्ण उलगडा कधी होईल हे काळच ठरवेल. तर प्रेक्षकांनो, ही होती ती सगळी माहिती जी आतापर्यंत समोर आलेले ते धक्कादायक खुलासे. हे पाहिल्यानंतर खरंच डोकं चक्रावून जात आहे. एकीकडे आपण 21व्या शतकात विज्ञानाच्या गोष्टी करतो, तंत्रज्ञानावर विश्वास ठेवतो, आणि दुसरीकडे अशा काही घटना समोर येतात ज्याचा संबंध थेट अदृश्य शक्ती आणि अंधश्रद्धेशी जोडला जातोय. आता येऊया मूळ मुद्द्यावर. ही जी काही माहिती सध्या चर्चेत आहे ती सर्व सोशल मीडियावर दावे, नेत्यांनी केलेले आरोप आणि काही मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. आम्ही या माहितीची अधिकृत पुष्टी करत नाही आहोत. ही केवळ एक शक्यता म्हणून तुमच्या समोर मांडत आहोत. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर विमान अपघाताची कारणं तांत्रिक असू शकतात, पण ज्या पद्धतीनं अशोक खरातच्या संशयास्पद हालचाली, ती डायरी, समता पतसंस्थेतील ते व्यवहार एकामागून एक समोर आलेत, त्यामुळे संशयाची सुई फिरणं स्वाभाविक आहे. अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याच्या सुरक्षिततेत इतकी मोठी चूक कशी काय झाली, आणि जर तांत्रिक अहवालात विमान ओके होतं तर मग ऐन वेळी असं काय घडलं की पायलटचं नियंत्रण सुटलं, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी जे पुरावे समोर आणले त्यावरून हे प्रकरण इतक्यात शांत होईल असं वाटत नाही. पण शेवटी प्रश्न असा उरतो की महाराष्ट्र खरंच अशा मार्गाने चालला आहे का, जिथे राजकारण आणि वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी अशा प्रवृत्तींचा सहारा घेतला जातो, की हा केवळ एक दुर्दैवी योगायोग आहे जो या घडामोडीमुळे गुंतागुंतीचा झालाय. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तुम्हाला काय वाटतंय, हा खरोखर एक अपघात होता की यामागे काहीतरी मोठं षड्यंत्र शिजत होतं,
अशोक खरात या प्रकरणाशी असलेला संबंध तुम्हाला पटतोय का? तुमचं जे काही मत असेल मग ते या सिद्धांताच्या बाजूने असो किंवा विरोधात, कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, कारण लोकशाहीत तुमचं मत सगळ्यात महत्वाचं असतं. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.